नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी आहे भेंडवडेमधून. हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे इथले सुभाष परशुराम कांबळे हे CISF मधून 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमधून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानिमित्ताने सर्व माजी सैनिक, पोलीस व सुरक्षा बल यांचा सत्कार समारंभ कांबळे परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माजी आमदार सुजित मिंचेकर तसेच प्रमुख पाहुणे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती प्रवीण यादव तसेच प्रमुख उपस्थिती भेंडवडेच्या लोकनियुक्त सरपंच स्नेहल अभिजित माने तसेच माजी लोकनियुक्त सरपंच व वारणा कारखाना संचालक काकासाहेब चव्हाण, माजी पंचायत समिती सभापती अजय पाटील, माजी उपसरपंच महावीर कांबळे, कॉन्ट्रॅक्टर सूरज कांबळे, मुख्याध्यापक सुनील पसाले आदी उपस्थित होते. यावेळी सुभाष कांबळे व सौ मनीषा कांबळे यांचा सत्कार सुजित मिंचेकर व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कार प्रसंगी बोलताना माजी आमदार मिंचेकर म्हणाले, भारत देशाच्या जडणघडणीत सैनिकांचे योगदान महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले. तसेच हा समारंभ माजी सैनिकांच्या योगदानाच्या आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या कष्टाची दखल घेणारा आहे असे उद्गार प्रवीण यादव यांनी काढले. यावेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मधील सेवानिवृत्त भरत शेळके सातवे, पंढरीनाथ देसाई वारणानगर, राजाराम कांबळे बोलोली, सुनील माने कोलोली, सदाशिव भोसले वारणानगर, मारुती पाटील कागल, तानाजी खोत पेठ नाका, राष्ट्रपती पदक प्राप्त माजी पोलीस आयुब मुल्ला भेंडवडे, विजय जाधव भेंडवडे, समीर जाधव भेंडवडे, CRPF जयपाल भिसे भेंडवडे BSF, तसेच माजी सैनिक अमृता भिसे, माणिक भिसे, विलास नरुटे, संजय पाटील, तानाजी नरुटे, खंडेराव लोहार, अशोक माळी, संजय पसाले, संजय भिसे यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम वसंत मंगलम हॉल खोची इथं पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पसाले यांनी केले तर आभार महावीर कांबळे यांनी मांडले. या कार्यक्रमास भेंडवडे, खोची, लाटवडे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसिद्ध न्यूज साठी भेंडवडेहून अतुल कसबेकर.